एक्सक्यूज मी. अहो मॅडम, अहो मॅडम, अहो मॅडम, अहो मॅडम, माझं बाळ झोपलंय. हा, अहो मॅडम, अहो मॅडम, बस झालं आता मॅडम. तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये. अहो काय झालंय? केव्हापासून सांगतेय, माझं बाळ झोपलंय. त्याला जाग येईल. प्लीज स्टॉप अँड प्लीज यू गो टू युअर रूम ओनली. मला आराम करायचंय. मी इकडे राहायला आलेली नाहीये आणि माझ्या नवऱ्याचं हॉस्पिटल आहे. सो हे बघा, हॉस्पिटल कोणाचंही असेल, पण तुम्ही प्लीज निघा इथून. आणि नाही गेले तर ही जबरदस्ती आहे. तुम्ही तुमच्या रूम मध्ये निघा. मी जाणार नाही. हळू बोला. माझं बाळ झोपलंय. मला काय सांगताय हळू बोला? तुम्ही स्वतः किती जोरात बोलताय. काय चाललंय? काय झालं? बरं झालं सारिका आलीस. प्लीज सांग यांना. यांनाच सांग. या उद्दामपणा करतायत. मॅम तुम्ही बाहेर चला प्लीज. त्या तुम्हाला सांगतायत बाहेर जायला. मॅम तुम्हाला बाहेर जावं लागेल. सारिका तू मला सांगतेस. मी ऐकणार नाहीये. मी इकडून कुठेही जाणार नाहीये. हेच चाललंय. मघापासून सांगतेय, आवाज कमी करा, पण ऐकत नाही. अहो पण तुम्ही किती जोरात. बाहेर चल. आत्या प्लीज. मोनिका, तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी सॉरी. म्हणजे माझा त्रास काहीच नाही. तुझी काहीच चूक नव्हती. टीव्ही बघणं चूक आहे. हो पण ती तुझी रूम नव्हती. माझ्या रूम मध्ये टीव्ही नाहीये आत्या. हे हॉस्पिटल आहे, हॉटेल नाही. माहितीये मला, पण माझा नवरा आहे ना हॉस्पिटलचा मालक. तरी इकडची लोक, इकडचा स्टाफ माझा सर्रास अपमान करून जातात सगळ्यांसमोर. त्यांनी फक्त नियमांचं पालन केलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.